रशिया आणि युक्रेन या दोघांच्या मध्ये गेली 4 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा अजून कोणताही निकाल लागलेला नाही। सुरुवातीला बघितलं तर रशियानं मोठी आघाडी घेतली, मोठा भूभाग जवळजवळ 20% भूभाग युक्रेनचा जिंकून घेतला आणि तो अजून देखील रशियाच्या कंट्रोलमध्ये आहे। पण तरी देखील अजूनही व्लादिमीर पुतिन हे चर्चेसाठी तयार नाहीत। झेलेन्स्कीनी भरपूर हट्ट केला, पण मागच्या काही दिवसांमध्ये या युद्धाचा सगळा नूरच पलटतोय की काय असं वाटायला लागले। कारण ज्या पद्धतीचे हल्ले आता युक्रेनकडून केले जातात, कारण युक्रेनला देखील शस्त्र मिळत आहेत जगभरातून, विशेषतः अमेरिकेकडून। या शस्त्रांच्या बळावर युक्रेन आता लॉंग रेंज हल्ले करतोय, अगदी मॉस्कोपर्यंत हल्ले करतोय आणि याचा परिणाम असा झालाय की रशियामध्ये आता पेट्रोलचा तुटवडा निर्माण झालाय। आता हिस्टॉरिकली आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की रशियाकडे भरपूर क्रूड ऑइल आहे। आता क्रूड ऑइल एवढं असताना देखील रशियामध्ये मग पेट्रोलचा तुटवडा का निर्माण झाला? कारण भारत आपला देश मोठ्या प्रमाणावर रशियन क्रूड ऑइल खरेदी करतो हे आपल्याला माहिती आहे। आता मागच्या 4 वर्षांपासून सर्वात जास्त जर आपण क्रूड ऑइल कुणाकडून खरेदी केलं असेल तर ते रशियाकडूनच केलंय। पण आता मात्र रशियालाच उलटी गरज पडलेली आणि हे पुतिनना देखील मान्य करावं लागतंय की रशियामध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे। आणि अशा वेळी त्यांनी भारताचा धावा केला आणि भारतानं मग काय निर्णय घेतला, नेमकं काय घडलं आणि रशिया युक्रेनमध्ये हे युद्ध नेमकं कुठं लटकलंय, नेमकं अडचण काय युद्ध थांबवायला? 4 वर्ष होऊन गेले, 10 लाखपेक्षा जास्त लोक मेलेले आहेत। नेमकं काय काय घडतंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। सध्या झालंय असं की 2026 मध्ये या युद्धामध्ये खरी आघाडी घेतलेली आहे ती युक्रेननं। युक्रेननं यावर्षी मोठ्या प्रमाणावरती लॉंग रेंज ड्रोन अटॅक केलेत आणि ह्या रशियाच्या वेस्टर्न पार्टमध्ये सगळीकडे जवळजवळ केलेत। आणि रशिया हा प्रचंड मोठा देश आहे, सायबेरियापासून अगदी इकडे मॉस्को किंवा इकडे लेनिनग्राडपर्यंत एवढा मोठा देश आहे आणि या देशात सगळीकडे हल्ले, किमान सेंटरपर्यंत हल्ले करण्याची कपॅसिटी आता युक्रेननं मिळवलेली आहे। युक्रेनकडे नवीन ज्या फ्लेमिंगो मिसाईल्स आहेत त्याचा वापर करून ते अनेक रशियाच्या रिफायनरीजला टार्गेट करतात। आतापर्यंत काय होतं, युक्रेन जे हल्ले करायचा ते रशियातले मिलिटरी टार्गेट्सवरती हल्ले करायचा, रशियातले जे काही मिलिटरी लीडर्स आहेत त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा। पण आता युक्रेनला देखील कळले की रशियाकडे जेवढे मिलिटरी टार्गेट्स आपण मारू त्याचा काही परिणाम होणार नाही। जोपर्यंत रशियाकडे पैसा आहे तोपर्यंत रशिया काहीही करू शकतो। आणि रशियाकडे पैसा कुठून येतो? रशियाकडे पैसा येतो त्यांच्याकडे असलेल्या क्रूड ऑइल मधून, कारण ते क्रूड ऑइल चायनाला विकतात, भारताला विकतात। भारत आणि चीन हे जगातले सर्वात मोठे क्रूड ऑइलचे इम्पोर्टर आहेत आणि त्यामुळे ते भरपूर पैसा रशियाला देतात आणि त्याच पैशावरती रशिया युद्ध खेळतो असा आरोप पश्चिमी जगताकडून आणि विशेषतः युक्रेनकडून, अमेरिकेकडून भारतावर केला जातो। आता झालंय असं की रशियाचे हे सगळे रिफायनरीज आहेत तिथले, जिथं हे सगळं क्रूड ऑइल प्रोसेस करून त्या क्रूड ऑइल पासून पेट्रोल आणि डिझेल बनवलं जात होतं, त्याच्यावरती आता हल्ला केला जातोय। त्यामुळे रशियाची जी पेट्रोल आणि डिझेल बनवण्याची किंवा एव्हिएशन फ्युएल बनवण्याची जी कपॅसिटी आहे ती जवळजवळ 20% कमी झालेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे कितीही क्रूड ऑइल असलं तरी ते क्रूड ऑइल डायरेक्ट गाडीमध्ये घालता येत नाही, त्यावर गाडी चालत नाही किंवा एखादं इंजिन चालत नाही। याच्यावरती उपाय असा असतो की आता आपल्याला जर रिफायनरी आपल्याकडच्या चालवता येत नसेल, कारण 50 पेक्षा जास्त रिफायनरीज हिट झालेल्या आहेत, त्या जर चालवता येत नसेल तर रशियाला आता पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यावाचून पर्याय नाही। आणि त्यामुळं रशियानं आता त्यांच्या देशामध्ये 40 लिटर पेट्रोल आणि 50 लिटर डिझेल एवढंच काही लोकांना मिळू शकतं अशा प्रकारची एक कॅप घातलेली आहे, कारण त्याच्याशिवाय आता त्यांना सगळ्याच लोकांना पुरेसं पेट्रोल आणि डिझेल देता येत नाही आहे। आता रशिया एवढ्या मोठ्या अडचणीत सापडल्यानंतर रशियाला ऑफकोर्स आठवण येणार ती भारताची, कारण रशियानं भारताला जर इतिहास बघितला तर नेहमी मदत केलेली आहे। मग ते 1971चं युद्ध असू दे, त्या अगोदर भारतानं जेव्हा गोव्याचा ताबा घेतला तेव्हा असू दे, प्रत्येक वेळेला रशियानं भारताला मदत केली आहे आणि आताही तो करत आलाय। 2022 पासून 2026 पर्यंत आपण रशियाकडून सर्वात जास्त जे क्रूड ऑइल ते खरेदी करतोय। आता सध्या देखील रशियाकडून आपण सर्वात जास्त क्रूड ऑइल खरेदी करतोय। पण आता रशियानं जेव्हा आपल्याकडून डायरेक्ट पेट्रोल आणि डिझेल मागितलं तेव्हा भारतानं देखील ते सप्लाय करायला सुरुवात केलेली आहे। भारतानं जवळ 60,000 मेट्रिक टन एवढं पेट्रोल आणि डिझेल रशियाकडे पाठवून दिलेलं आहे। अजून 30,000 मेट्रिक टन आणि 40,000 मेट्रिक टनाची 2 कंटेनर शिप्स अजून जहाजं याच्यामध्ये समुद्रात आहेत असं समजतंय। ही सगळी पेट्रोल आणि डिझेल मग कुठून पाठवलं जातंय तर याच्याबद्दलची कन्फर्म अजून न्यूज नाही आहे, पण नायरा एनर्जीकडून हे पाठवलं जातं। याच्याशिवाय रिलायन्स एनर्जीकडून किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून यांच्याकडून देखील हे पेट्रोल डिझेल पाठवलं जाते असं समजतंय। असं करण्याचं कारण म्हणजे नायराचं म्हणाल तर नायरामध्ये रॉसनेफ्ट नावाची एक रशियन कंपनी आहे, त्यांची भागीदारी आहे। याच्याशिवाय जी रिलायन्स आहे ती भारतातली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी आहे आणि त्यांच्याकडं बऱ्याच वर्षापासूनचं रशियन कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे रशियाला ते
मदत करत असतात आणि अर्थात या मदतीच्या मागं भारत सरकारचा देखील रोल आहे, कारण भारत सरकारनं ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय अशा पद्धतीची कुठलीही मदत कुठलीही रिफायनरी करणार नाही, हे देखील सत्य आहे. आता यावेळी मात्र पुतिन यांना हे मान्य करावं लागले की त्यांच्याकडं हा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुतिन यांनी मान्य केले की काही काळासाठी एक तुटवडा आपल्याकडे निर्माण झालेला आहे, पण त्यांच्याकडे असलेल्या रिझर्व्हच्या दृष्टीनं हे तुटवडा भरून काढण्या इतका आहे आणि ते बाकी देशांच्याकडून इम्पोर्ट करत आहेत. भारताशिवाय बेलारूसकडून देखील रशिया आता सध्या तेल आयात करत आहे. आता मग त्या निमित्तानं आता सध्या हे बघूया की रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाची नेमकी आताची परिस्थिती काय आहे, कारण मागच्या कित्येक वर्षांमध्ये आपण याबद्दलचा अपडेट घेतलेला नाही. त्यामुळे याच्याबद्दल सांगायचं तर हे युद्ध सुरुवातीला जरी रशिया सहजपणे जिंकतोय असं वाटत असलं तरी काही एका विशिष्ट लाईनवरती रशियाला युक्रेननं बरोबर रोखलंय. 2023-24 नंतर त्यांना पुढे येऊन दिले नाही. 2025 पर्यंत ते जवळजवळ आहे त्या जागेवर स्थिर झालेत. त्यामुळे झालंय असं की रशियाने युक्रेनचे काही भाग जिंकलेले आहेत आणि त्यामध्ये सांगता येईल डोनेट्स्क, लुहान्स्क, झापोरिझिया आणि खेर्सन हे जे प्रांत आहेत या प्रांतावरती रशिया सांगतोय की हे प्रांत आमचेच आहेत आणि ते आम्ही घेणारच आहोत. आता युक्रेनचं म्हणणं असं आहे की हे सगळे प्रांत तुम्ही मोकळे केले पाहिजेत. किमान जर डील करायची असेल किंवा शांतता प्रस्थापित करायची असेल, चर्चा करायची असेल तर किमान युक्रेनचं म्हणणं आहे की जिथपर्यंत आता रशिया पुढेला आलेला आहे ते सगळे प्रांत रशियाकडे राहू देत आणि आपण चर्चेला बसूया. पण याला देखील रशिया तयार नाही. रशियाचं असं म्हणणं आहे की डोनेट्स हा जो प्रांत आहे याच्यामधला जो 20% भाग शिल्लक आहे जो अजून युक्रेनकडे आहे तो आम्हाला तुम्ही देऊन टाकला पाहिजे तरच आम्ही हे युद्ध थांबवू. आता उरलेला 20% जर रशियाला देऊन टाकला तर रशिया भविष्यात येऊन अख्खा युक्रेनच का मागणार नाही अशी भीती युक्रेनला वाटते आणि अशी भीती पश्चिमेकडच्या सगळ्याच राष्ट्रांना वाटते. त्यामुळे हे युद्ध आता सध्या तरी थांबत नाहीये, कारण हे युद्ध 2022 साली जेव्हा सुरू झालं होतं त्यावेळी सुरुवातच मुळात झाली होती की युक्रेन हा रशियापासून लांब जातोय आणि तो नाटोच्या म्हणजे युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीजच्या सगळ्या जवळ जातोय. या भीतीतून हा हल्ला पुतिन यांनी केला होता आणि अजून देखील पुतिन यांना भीती वाटते की युरोपच्या मदतीनं युक्रेन कधीतरी रशियाला धोका निर्माण करेल. त्यामुळे पुतिन आत्ता तरी कोणत्याही चर्चेसाठी तयार नाही. ते म्हणतात की आमचे प्रांत आम्हाला देऊन टाका, त्यानंतर शांतता प्रस्थापित करू. त्यामुळे युद्धाची आत्ताची परिस्थिती बघितली तर असं म्हणता येईल की 2026 मध्ये रशियापेक्षा युक्रेनने या युद्धामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि अशीच आघाडी घेतली तर मग रशियाची परिस्थिती पुढे काय होईल. रशियाला मदत करणारे देश कमी आहेत, रशियावर सँक्शन्स आहेत. एवढं सगळं असताना देखील रशिया हे युद्ध कसं काय करतोय तर रशियालाच माहिती. पण तरी देखील आता सध्या ज्या पद्धतीची शस्त्र युक्रेनला पुरवली जात आहेत, ज्यामध्ये अमेरिका, UK, फ्रान्स हे देश आघाडीवर आहेत, याच्याशिवाय पोलंड आणि इतर आणखी देश देखील मदत करतात. या सगळ्या आघाडीच्या जीवावरती कदाचित रशियाला पुढच्या काही वर्षात युक्रेन नमवू देखील शकेल अशी शक्यता आहे. पण तरी देखील अजून काहीच सांगता येत नाही. युद्ध कधी थांबेल हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळं आता सध्या तरी रशियाची जी गरज आहे ती भारतानं पूर्ण केलेली आहे आणि कदाचित पुढच्या काही दिवसात ही गरज भारत पूर्ण करत राहील आणि भारताला ती करावी लागेल. याचं एक कारण म्हणजे ज्या रिफायनरीज आता हिट झालेल्या आहेत या रिफायनरीज काही सहजपणे उभ्या करता येत नाहीत किंवा नव्या रिफायनरी देखील तयार करता येत नाहीत. आणि रशिया म्हणजे काही चायना नव्हे. चायनाकडं मोठं मनुष्यबळ आहे. चायना सहजपणे काही गोष्टी करू शकतो, त्या रशियाला तेवढ्या सहजपणे करता येणार नाहीत. त्यामुळे या गोष्टींचा विचार अर्थात पुतिन यांनी देखील करायला पाहिजे. झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प या सर्वांनीच करायला पाहिजे. नेमकं काय घडतंय त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.